हाय गाईज, वेलकम टू होम किचन। मी आज तुम्हाला चिकन बिर्याणी कशी बनवतात त्याची रेसिपी दाखवते। मी आता 1.25 किलो चिकन घेऊन आले। ते आता पहिल्यांदा धुवून घेते। दोनदा चिकन धुवून घेतलंय। स्वच्छ धुवून घ्यायचं। आलं लसूणची पेस्ट तयार करते आता। एक आलं घेतलं एवढा तुकडा, 7-8 काजूच्या बिया, 2 लसूण, 5-6 बेडगी मिरची, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना थोडासा, थोडीशी कोथिंबीर, याची सगळ्याची पेस्ट करायची तयार। 2 मिरच्या तुकडे करून टाकते। काजूचे बिया, सोललेली लसूण, बेडगी मिरची, आलं सोलून घेतलं, त्याचे तुकडे करून घेते। मिक्सरला 2 चमचे मीठ, अर्धा चमच हळद, माझा चमचा मोठा आहे, भाजका मसाला 2 चमचे, तिखट मसाला, चार चम्मच, बिर्याणी मसाला 4 चम्मच, हे सगळं मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट पण टाकायची। सगळं मिक्स चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं चांगलं। हाताने कसं व्यवस्थित लावता येतं आपल्याला। आता मी हे सगळं लावून ठेवणार आहे। हे सगळं व्यवस्थित लावून झालंय। त्याच्यामध्ये मी दही टाकते। एक वाटी दही टाकते। हे मी आता आदल्या रात्री लावून ठेवते। उद्या ते बिर्याणी याची बनवणार। व्यवस्थित चिकनला लावून घेतलंय। त्याच्यावर झाकण लावते, झाकण ठेवून ते चिकन आता फ्रीजला ठेवणार आणि उद्या सकाळी त्याची बिर्याणी बनवणार। बिर्याणीसाठी हे 1 किलो कांदे घेतलेत। आता हे कांदे असे उभे चिरावे लागणार या बिर्याणीसाठी। कांदे कट करून झाल्यावर असे सोलून घ्यायचे पहिले। कांदे हे बघा सगळे आता सोलून घेतलेत। थोडेसे काळे आहेत ते जरासं धुवून काढते थोडंसं त्यांना। कांदा असं उभा चिरून घ्यायचा आहे आता। हे बघा पातळ कापायला लागणार आहे कांदा।
असा बारीक चिरून घ्यायचा कांदा, पातळ कापायचा उभा. हे बघा कसा पातळ कापलाय, असा पातळ कापायचा कांदा, उभा चिरून घ्यायचा. कांदे आता झाले म्हणजे सगळे चिरून. कांदे धुवून घेतले ना तर काय होतं, आपल्या डोळे कापताना डोळ्यांना झुंबत नाही, म्हणून धुवून पण घ्यायचे. काय काय जण घेतात तसे. आता हे झाले म्हणजे सगळे उभे चिरून. हे बघा सर्व कांदे चिरून झालेत. त्याच्यात मी आता थोडंसं मीठ टाकते, 1 चमचा मीठ टाकते. कांदा सगळा चुरून घेते. चुरून घेतला की कांदा तेलात आपण परतताना चांगला पटकन होतो. आता आपल्याला ह्याचा बरिस्ता तयार करायचा आहे. ह्याच्यात मला वाटतं आता अर्धा लिटर तेल घ्यावं लागेल. हे बघा सुटसुटीत कांदा झाला ना. पेटवते. 2 मिनटं गॅस टोप गरम होऊ दे. टोप गरम झालाय बऱ्यापैकी. थोडंसं आता बघा तेल घालते याच्यात. हे बघा एवढं तेल घालावं लागणार. तेल कमी वाटतंय, अजून घालावं लागेल असं वाटतं. एक लिटर तेलाची पिशवी घालावी लागणार. 1 किलो कांदा आहे ना, त्याला 1 लिटर तेलाची पिशवी. आता बरिस्ता व्हायला थोडा वेळ लागणार, पटकन नाही होणार. पंधरा मिनिटात बघा तसा कांदा कलर बदलत चाललाय थोडा थोडा. तेल पण वरती दिसायला लागलं. तर नरम होईपर्यंत तेल वरती दिसत नाही. नरम झाला की तेल वरती दिसायला लागतं ना. आणि कांदा पण परतत चाललाय बऱ्यापैकी. तरी 15 मिनिटात हा एवढा झाला. अजून 15-20 मिनिटं लागतील. हा बघा बरिस्ता तयार झाला. कलर बघा कसा बदललाय. आता मी ह्याला गॅस तेलातून बाहेर काढते आणि ताटात पसरून ठेवायचा. असा मग काय होतो, कुरकुरीत होतो. मिळलं कसा कलर बदलला. पाऊण तास होऊन गेला. 5-10 मिनटं मागे पुढे होतातच. तरी मी कुस्करून टाकले म्हणून कांदा, नाहीतर तर अजून जास्त वेळ गेला असता. आता गॅस परत पुन्हा पेटवला. पाणी गरम करत ठेवते. त्याच्यामध्ये मी बासमती तांदूळ टाकणार. तर बासमती तांदूळ टाकायच्या आधी पाण्याला उकळी येण्यासाठी झाकण मारून ठेवलं म्हणजे पटकन उकळी येते त्याची. 1 चमचा मीठ टाकते. एक चमच घी टाकते. घी का टाकायचं तर आपण जो तांदूळ भात टाकू ना तो भात सुटसुटीत होतो मग घी टाकल्यामुळे. 4-5 तेजपत्ता, शाही जिरं 1 चमचा आणि 7-8 काळी मिरी टाकलेत. त्यांना उकळी येऊ दे. उकळी आली की मग त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकते. 3 टोमॅटो घेतलेत मोठे धुवून. आता हे कट करून घेते.
आणि कट करून त्याची प्युरी करायची. कट करून घेते आणि त्याची प्युरी तयार करते. टोमॅटो सगळे कट झालेत. आता ते मिक्सरला लावून घेते. हे कांदा परतलेलं तेल आहे, तर त्यातले 2-3 चमचे काढून ठेवते. आपण जेव्हा बिर्याणीला लावू ना भात, चिकन वगैरे, त्याही ते तेल घालायचं. आता हे तेल गरम तेल आहे, त्याच्यात मी ही टोमॅटो प्युरी टाकते. गॅस पुन्हा पेटवते, बंद केला होता. त्याच्यात टोमॅटो प्युरी टाकते. मोठा गॅस करून ठेवला आहे. टोमॅटो स्मॅश होण्यासाठी. आणि मी मगाशी तेल जे काढलं ना टोपातलं, तर ते जास्त काढलं थोडं. 7-8 चमचे काढून ठेवलं या डिशमध्ये. या डिशमध्ये एवढं काढून ठेवलं की जर लागलं तर पुन्हा वापरता येईल. तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही वापरू शकता. काढायचं तेवढं काढू शकता त्यातलं. म्हणजे टोमॅटो प्युरी झाली, तयार झाली की दाखवते पुन्हा तुम्हाला. 5 मिनटं लागतील. 1 किलो तांदूळ घेते. आता बिर्याणी तांदूळ आणले होते, 1.25 किलो घेतले तांदूळ. आता हे धुवून घेते. दोनदा-तीनदा चांगले धुवून घ्यायचे तांदूळ. तांदूळ धुवून घेतले. एक 5 मिनटासाठी तांदूळ धुवून घेतले 3दा. आता ह्याच्यामध्ये एक 5 मिनटासाठी पाणी टाकून ठेवते. भात मग फडफडीत होतो. 5 मिनटं भिजत ठेवायचे तांदूळ. हे बघा आता भिजत ठेवले. झाकण ठेवून देते. झाले. कलर बदलला आहे तिचा. आता ह्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकते. हे बघा, 1 डिश बिर्याणी मसाला घातला. बेडगी मिरची पावडर 1 डिश. चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेडगी मिरची पावडर जास्त टाकली कलर येण्यासाठी. थोडीशी हळद, कलर येतो आणि टेस्ट पण चांगली लागते. बारीक केला गॅस थोडा. इकडे पाणी गरम करत ठेवलं होतं भातासाठी. हे बघा, याला आता उकळी आली मस्तपैकी. हे बघा, मसाले, गरम मसाल्यांचा सगळा वास सुंदर येतोय. ते चांगलं मिक्स झालं आहे. आता ह्याच्यात मी काल रात्री चिकनला लावून ठेवलं होतं सगळं, तर ते चिकन फ्रीजमध्ये ठेवला होता. हे बघा, ते आता ह्याच्यामध्ये घालून टाकते. आलं लसूण सगळं लावून ठेवलं होतं ते, आणि मिक्स करून घेते चांगलं. काय आपल्याला आता शिजवायचं नाही आहे, डायरेक्ट दम बिर्याणी करायची आहे. तर टोपात लावून टाकणार. तुम्हाला दाखवीन कसं लावतात ते. फक्त मिक्स करेपर्यंत गॅसवर ठेवलं आहे मी ते. काल रात्री 9ला लावून ठेवलं होतं सगळं, आणि आता वाजले 9:30. तेवढ्या वेळात चांगलं मस्त हे झालेलं आहे. नरम कांद्याचा बरिस्ता भातावर बिर्याणी झाल्यावर त्याच्यावर टाकण्यासाठी ठेवला आहे. झाल्यावर तर आधी टाकतात. गॅस बारीक करते आणि ह्याच्यामध्ये ह्या कांद्याचा बरिस्ता मी टाकून घेते. बरिस्ता टाकून तो मिक्स करते.
बरिस्ता आणि टोमॅटोची प्युरीने चांगली ग्रेव्ही मिळते आणि टेस्ट पण चांगली येते. एक प्रकारचा मसाला तयार होतो. हे बघा कशा प्रकारे मी मिक्स करते. असं तुम्ही मिक्स करून घ्या चांगल्या प्रकारे. झालेला आहे आता मिक्स चांगला. बघा उकळी आली पाण्याला. तर ह्याच्यात मी आता जे 5 मिनिट भिजत ठेवले ते तांदूळ ते टाकते. गॅस थोडा बारीक करते, नाही तर वाफ लागते हाताला. हळूच सोडायची, नाही तर पाणी गरम अंगावर उठेल. हा तांदूळ भात आता जास्त शिजून नाही घ्यायचा, थोडंसं शिजवायचा 10 मिनिटापर्यंत. गॅस आता मोठा करून घेते, पटकन उकळी आली की 5 मिनिटांनी गॅस बंद करून घेते. एक 5 मिनिटासाठी टोप ठेवला होता, म्हणजे 5 मिनिटासाठी उकळी काढली ती तांदळाची. तर झालाय बऱ्यापैकी तो तयार. गॅस बंद केलाय. हे बघा अर्धवट भात शिजून घ्यायचा, जास्त शिजवायचा नाही. आता हा दुसरा टोप थोडासा गरम करून घ्यायचा. का तर थंड राहू नये टोप, म्हणून थोडासा गरम करायचा 5 मिनिटासाठी. टोप गरम झालाय. हे बघा बंद करते गॅस आधी. आता तेल मगाचं ते बरिस्त्याचं राहिलं ठेवलं होतं काढून ना, ते तेल सोडते चारी बाजूला. टोपाच्या गोल सगळीकडे लागलं पाहिजे तेल. हे बघा असं अशा प्रकारे फिरवून घ्यायचं सगळीकडून. चिकन मॅरिनेट केलं होतं, सगळं हलवून घेतलं होतं ते चिकन आता त्याच्यात सोडून देते थोडं थोडं सगळीकडे. गॅस बंद करून करते हे सगळं, नंतर गॅस बारीक पेटवून ठेवायचा. हे बघा चारी बाजूला लावून घेतलं कसं चिकन. गॅस पेटवलाय, तवा ठेवते त्याच्यावर 2 मिनिटं गरम होऊ दे. तवा गरम झाला, त्याच्यावर हा टोप ठेवून देते. गॅस बारीक करते. सर्व चिकन टाकून देते. भातातलं पाणी काढून घेते बघा. झाले, पाणी निघून गेले. भात आता सगळीकडे असा पसरवायचा.
हे बघा टाकून घेतला भात. हे बघा सगळा भात पसरून घेतला आता. त्याच्यात वरून थोडंसं मीठ टाकते. मीठ आता असं हलवून घ्यायचं. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. हे बघा झाकण. 1 तास बिर्याणीला वेळ लागेल ती शिजायला. अरे थांब. आता बघा झाकण ठेवून मंद आचेवर ठेवलं आहे. खालती तवा आहे, तव्यावर टोप आहे. हा तवा आहे आणि तव्यावरती टोप ठेवला आहे. आता ह्याच्यावरती वजन मी एक पाणी भरून टोप ठेवला आहे, जेणेकरून ही हवा याच्यातून हवा बाहेर पडली नाही पाहिजे. तुम्ही असं पण करू शकता, चपातीचं पीठ घट्ट मळायचं आणि ते असं चारी बाजूनं काटाना पॅक करून घ्यायचं. फक्त एका ठिकाणी होल ठेवायचा, बाकी सगळं पॅक करून घ्यायचं. जेणेकरून काय होते की आतली हवा बाहेर पडणार नाही आणि बिर्याणी चांगली शिजली जाते आणि तिचा वास पण सुंदर राहतो, म्हणजे चांगली लागते, टेस्टी होते. याला म्हणतात दम बिर्याणी. त्याला दम बिर्याणी तयार झाली की मी तुम्हाला दाखवते. अजून 1 तासांनी तयार होईल ती. 1 तास झाला. गॅस आता बंद करते. 11 वाजता लावली होती बिर्याणी. आता 12 वाजले. 10 मिनिटांनी हे उघडून बघेन. आता तो 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं. 10 मिनटं झाली आहेत. आता मी उघडून बघते, दाखवते तुम्हाला बिर्याणी. हा बघा बिर्याणी झाली बिर्याणी. त्याच्यावरती मी बरिस्ता टाकते, कुरकुरीत बरिस्ता. सगळीकडे पसरवायचा असा. गरमागरम बिर्याणी तयार. गरमागरम बिर्याणी. गरमागरम बिर्याणी तयार.